रतनबुवा ट्रॉफी मध्ये प्रवीण दुगडे सरांना तुम्ही शेवटच्या रात्रीमध्ये याच दोस्ती चषकाच्या माध्यमातून ऐकणार आहात. म्हणजे हा जो योग आहे ना तो नक्कीच आता शब्दांच्या माध्यमातून आपल्याला जुळताना पाहायला मिळेल. पण इथे सलामीची जोडी आता मैदानामध्ये गेली आहे. बायकर मॅन छत्तीस विभागातील पहिला राकेश गायकर आणि नॉन स्ट्रायक वरती गणेश हेलंडे आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पंढरी पवार. आणि त्यावेळेला मंगेश दादा पाटील यांची ती टुर्नामेंट होती आणि तिथे बाईक मिळाली होती ह्या खेळाडूला. अप्रतिम करिवली संघाचा हा खेळाडू. आशिषजी गायकवाड यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत. दोस्ती चषक 2024 सूरजजी केदारी या आमच्या शेजारी तुमचं देखील हार्दिक असं स्वागत. नक्कीच पहिला चेंडू पंढरी पवार याचा पहिला चेंडू अतिशय वेगवान डाव्या हाताने पंढरी पवार पॉइंटला चेंडू आलाय. फेकी मात्र जोरात केली होती. एक धाव मात्र नक्की मिळणार. एका धावेने अकाउंट ओपन होणार संघाचं आणि वैयक्तिक ह्या खेळाडूचं ज्याचं नाव आहे राकेश गायकर आणि त्याच्या समोर होते गणेश हेलंडे आणि मानकुलीचे दिलदार व्यक्तिमत्व आशिषजी गायकवाड. हे आपण यांचा चषक पाहणार होता एप्रिल महिन्याच्या 2, 3, 4 तारखेला दोस्ती चषक परवा असेल तिसरं. पुन्हा एकदा काय चेंडू लागतोय वेगवान चेंडू पंढरी पवारचा निर्धाव जातोय. दोस्ती चषकामध्ये आपण यांना पाहणार आहोत. हे 5 मित्र प्रणाल लाले बच्चा बैलाचे मालक आशिषजी गायकवाड सूरज केदारी आकाश केदारी आणि त्यांच्या समवेत असेल मला वाटतंय आशिष गायकवाड. हे 5 मित्र बघा हे सगळे मित्र आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतले सगळे राजा माणूस आहे आणि यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. असंच बहारदार आयोजन नक्कीच आपल्याला सातत्यानं पाहायला मिळेल. पण इथे आडव्या बॅटनं गणेश मारलाय A1 क्वालिटीचा हा 4 धावांसाठी चौकार 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 ठोक डीजे फिर एक बार. वरती प्रहार केला 4 धावा नक्कीच आल्या. पंढरी पवार हा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या चेंडूला दिशा देण्याचं काम फलंदाजानं नक्कीच केलं. यावेळेस देखील तसाच प्रयत्न होता पण यावेळेस पंढरी पवारनं टप्पा बदलला. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये या चेंडूला फेकलं त्यानंतर हा चेंडू सरळ विसावला रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली सांगता. नक्कीच हा पंढरी पवारची एक खासियत आहे. ज्यांनी रायगडचा टायगर उस्मान पटेलचा तुमच्या कोफुली नाईट रजनीमध्ये जनतेच्या ग्राउंडवर त्रिफला चित केला होता. निश्चित सर पंढरी पवार या नावामध्ये पावर आहे आणि पावर सिद्ध तो गोलंदाजी जोरावरती करतोय. दिल्लीच्या ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा गलीच्या दिशेनं मारलेला हा A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा गणेशच्या नावाचं अस्तित्व टिकवणारा हा चौकार. फिर एक बार ठोक डीजे मेरे यार. तसं उत्तर मिळतंय. चेंडू निर्धाव फेकल्यानंतर चौकार देखील येतोय आणि धावा रोखण्याचं काम गोलंदाज देखील करतोय. युद्ध आता मैदानामध्ये रंगतोय क्रिकेटच्या पटलावरचं. कधी गोलंदाज कधी फलंदाज या युद्धामध्ये कोण कोणावरती होणार भारी हे मात्र सांगणं आता कठीण झालंय. नक्कीच स्ट्रेट फॉर टॅट शॉट आहे. शॉट ऑन फुल आणि येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढेल 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. आणि तुम्ही म्हणालात गल्ली ते दिल्ली म्हणजे दिल्लीवरही तख्त राजतो महाराष्ट्र माझा. आणि गल्ली ते दिल्लीमध्ये एक चित्रपट सुद्धा आलाय मकरंद फोरेंचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. निश्चित सर पण इथे चौकाराला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध जिथे क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू जसा स्लॉट मध्ये आला त्यानंतर त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. पहिलं षटक समाप्त झालं. धावा लागल्या स्कोअर कार्ड वरती. एकीकडे खरिवली तर दुसरीकडे घोडुली बी. क्या 13 क्या मेरा. धावा लागल्या स्कोअर कार्ड वरती. बिन बाद 13. आणि युवा सेना चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक ज्यांनी पटकवलं होतं तो हर्ष पालांडे आता गोलंदाजी करेल डाव्या हाताने. वेगवान गोलंदाज हर्ष पालांडे. बघा घोडुली संघातील हा देखील चमचमता सितारा आहे. यंग टॅलेंट आणि सगळेचे सगळे 9 प्लेयर अंडर 90चे. अर्चना मला वाटतं आता गोलंदाजी करेल
ज्यांनी एका षटकामध्ये 27 धावा पाहिजे होत्या फायनलला आणि 27च्या 27 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या, 30 धावा मारल्या होत्या आणि संघाला फायनल जिंकून दिली होती. तोच हा विनय अष्टपैलू खेळाडू. निश्चितच एक अष्टपैलू खेळाडू आता गोलंदाजीच्या मार्क वरती आला. हॅवे एंड करणं तो गोलंदाजी करतोय. जर्सी क्रमांक 33 तुषार तुम्हाला विनय पिंगळे. फायनल मध्ये 27 धावा पाहिजे होत्या 6 चेंडूमध्ये आणि 27च्या 27 धावा त्यांनी मारल्या, म्हणजे 30 धावा मारल्या त्या षटकामध्ये आणि संघाला प्रथम क्रमांकाचा मानकरी करून दिला. हा विनय डाव्या हाताने गोलंदाजी करतो. बॅट कट आहे, इथे आवाज आला होता बॅट कट आहे आणि हा अप्रतिम खेळाडू आहे. त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतले, धावसंख्या स्थिर राहील आणि विकेटचा ह्या खेळाडूच्या खेळीचा होईल अंत. आणि आता जातोय रतीश माडे. हा सुद्धा एक आक्रमक शैलीचा वन डाऊनचा खेळाडू म्हणजे लायक विराट कोहली. काय म्हणशील तुषार? निश्चित सर, रतीश म्हाडिक मात्र मैदानामध्ये गेलाय. जर्सी क्रमांक 21. त्याला या डावाला सावरावं लागेल. संघाचा कर्णधार आहे आणि या कर्णधाराला साजेशी कामगिरी करावी लागणार. बायकर मॅन आता परतलाय. कदाचित या गोलंदाजानं बाईक मधला पेट्रोल काढलं की काय असा प्रश्न आता विचारला जाईल. बाईक सुसाट्यानं धावत होती आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या समोर. या बाईकनं आता 120चा स्पीड गाठला होता, पण त्या बाईकची चावी काढून घेतली की काय असा प्रश्न आता विचारला जातोय. रतीशनं देखील चेंडूला उंच खेळलाय आणि हा चेंडू लँड होतोय सीमा रेखा आर पार. टांगा पलटी घोडे फरार, ठोक डीजे फिर एक बार. पण तो गेला, त्यानं पाहिलं अडचणीत असताना असं वाटलं होतं डाव सावरला जाईल, पण त्यानं केलं आक्रमण. आणि असं म्हणतात आजचं आक्रमण उद्याचं तुमचं सामर्थ्य ठरतं. आणि या 6 धावांनी टोटल धावा लागल्यात त्या 19. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याची आठवण आता 19 आकड्यानं करून दिली. जल्लोष, उत्साह, जत्रा आणि त्यानंतर कुंभ मेळावा पुन्हा एकदा पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी. पण इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रतीशचा होतोय. सर थोडस फंबल पाहायला मिळतंय. 2 गाड्या पुन्हा एकदा एका स्ट्राइक वरती आला. गणेश ज्याने सुरुवात सुरेख केली त्याला मात्र आता परतीचा प्रवास करावा. पंढरी पवारची पॉवर त्यांनी दाखवली. सरळ फेकला विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये आणि खेळाडूला केलाय बाद. पंढरी पॉवर की पॉवर. लेकिन तुषार अपन पवार की पावर देखी थी हमने सावरली की ग्राउंड पे 4 गेंदे 4 छक्के लगातार दागे थे बबलू पवार, अमर पवार ने. वो मैच में आप भी थे. निश्चित सर, पवारांची पावर आपण पाहिली, पण मनोज जरांगे पाटलांची पावर काल अवघ्या रायगड जिल्ह्यानं पाहिली. उतांग असा समुद्र, लाटा जशा वाहतात तशा प्रत्येक मराठी बांधव त्यांच्या खांद्याला खांदा लावून काल मात्र मुंबईच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला. जशा समुद्राच्या लाटा आपण पाहिल्या तशा गाड्यांच्या वाहनांचा वेग आपण पाहिला. आणि आज मात्र दोस्ती ट्रॉफीचा खेळ आपण बघतोय, जिथे नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. जर्सी क्रमांक 71 आयुष परवळकर. अंडर 20च्या खेळामध्ये यांना देखील मॅन ऑफ द सिरीज सायकल मिळवली आहे आणि त्याच सायकल वरती स्वार होऊन तो या मॅच कडे आता आलाय आणि त्याने सिंगल देखील घेतली आहे. जगदंबा प्रीमियर लीग अंडर 20 मालिकावीरचा किताब ज्या आयुष्या नावावरती रतीश साठी फेकलेला हा यॉर्करचा चेंडू. असं म्हणतात सर, क्रिकेटच्या खेळामध्ये 2 शब्दांना महत्व आहे. एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं सटिक यॉर्कर. आता ऑफ स्टॉप मध्ये टाकलेला यॉर्कर प्रत्युत्तर देताना रतीशनं मात्र सिंगल घेतले. स्ट्राइक एंड वरती आलाय आयुष. आयुष्यमान भारत ही योजना सातत्यानं राबवली जाते सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांकडून. पण हा आयुष ही योजना कायम ठेवणार का? धावांचं अंतर मैदानामध्ये वाढवणार का? एकच धाव मिळेल, एका धावाने धावसंख्या वाढेल 23 आणि इथे गुणलेखक म्हणून काम पाहतोय पिंगले हरेश. आणि जांभरुकला सुद्धा होता तिथे हा हरेश पिंगले. सर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 गडी बाद 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत मानकिवलीचे सदस्य परेशजी देशमुख साहेबांकडून
कोणत्याही हॅट्रिक साठी म्हणजे षटकार असो चौकार असो किंवा विकेट लागोपाठच्या जर 3 मिळवल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय परेशजी देशमुख साहेबांकडनं हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि ती मिळवण्याची संधी आता दोन्ही संघांकडे समांतर आहे. धावा लागला स्कोअर कार्ड वरती 23 धावा स्कोअर कार्ड वरती आहे. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्कवरती आलाय तुमचा लाडका गोलंदाज. माझा लाडका म्हणण्यापेक्षा या टीमचा तो लाडका आहे, कारण की मॅन ऑफ द सिरीज घेतली आणि प्रशांतदा खांडेकरच्या टीम सारख्या बलाढ्य टीम बरोबर आज तो खेळायलाच आला नाही, परीक्षा चालू आहे. पण नेक्स्ट बॉलर आलाय 3ऱ्या क्रमांकावरती तेजस. हाही डाव्या हाताचाच गोलंदाज असेल, डाव्या हाताचा भरणा असलेला संघ आहे गोडोली बी. नेहमी रॉयल कोळंबोली संघाकडे आपण पाहिलं आकाश टारेकरच्या नेतृत्वाखाली त्या संघानं बरेचशा डाव्या हाताच्या गोलंदाजाचा वापर केला, पण आता घोडोली बी संघ जो आहे ना तो याच डाव्या हाताच्या गोलंदाजांना घेऊन मैदानामध्ये आलाय. तेजस यावेळेस मानकुली एंड करणं गोलंदाजी करतोय. तेजसचा हा चेंडू आयुषनं मात्र सिंगल साठी खेळला आणि मिळती 1 धाव. एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ. रतीशला त्या स्ट्राईक वरती आणलं गेले. हार्ड हिटर फलंदाज ज्यांना बुम बुम माटायची आठवण करून दिली गेली. मैदानामध्ये गेल्या ज्यानं षटकार लगावून स्वतःचा अकाउंट ओपन केलं आणि संघिक कोट्यामध्ये वाढ देखील केली. माझं तर असं म्हणणं आहे जर का या गोलंदाजांनी चेंडू जर का मारला असता आणि स्टंप बुडवला असता तर विकेट गेली असती, स्ट्राईक बदलली नसती, रतीश स्ट्राईक करून असता. बघूया परंतु पुढचा चेंडू. जयेश भाऊबोली मॅच बघायला आलेला आहे मडवरून. कॅच होऊ शकते. निर्जन स्थळी हा बॉल पडणार आहे. नो मॅन्स लँड, नो मॅन्स लँड, वॅकेंट एरियात इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर वॅकेंट एरियात हा चेंडू पडलाय आणि धावा मिळाल्यात 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि या महिन्याची 26 तारीख आपल्याला सुट्टीचा दिवस असतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आजचा दिवस. बघा सर 26 जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यातील आनंदाचा दिवस आणि 26 नोव्हेंबरचा विचार केला तर दुःखाचा दिवस. नक्कीच नक्कीच. म्हणजे 26 तारखेला आनंद देखील पाहायला मिळाला आणि दुःख देखील पाहायला मिळालं. 26/11 आपल्यासाठी खराब दिवस आणि हा वाईट बॉल आहे. फलंदाजाच्या डोक्यावरून गेलाय. स्क्वेअर लेग पंच तिथे आहेत, त्यांनी हा स्क्वेअर घोषित केलाय. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पंचांनी 1 बाउंसचा इशारा आणि त्याहूनही वाईटचा इशारा केलाय. या 27 धावांवरती खेळ चालू आहे तो टीम खरिवली संघाचा, जी 36 विभागातील एक नामांकित टीम आहे. आणि एकीकडे आपण बघतोय या पंचक्रोशी मधली ही नामांकित यंग टॅलेंटने भरलेली SDC घोडोली बी संघ मात्र मैदानामध्ये. मागच्याच आठवड्यात युवा सेना चषक या ट्रॉफीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. ती ही टीम आज हर्ष पालांडेची कमी त्यांना नक्की जाणवते. शाहिद एंटरप्राइजेसचे ओनर शाहिद शेख यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. दोस्ती त्या दुनियेतील राजा माणूस शाहिद शेख म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय. जयजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत करावं. नक्कीच. अतिथी देवो भव असे आमचे पारंकी सांगतात आणि ते आपल्याला महाराजांनीच सांगितलेले. अतिथी देवो भव, जो अतिथी आहे तो आपल्यासाठी देवासारखा आहे. पुन्हा एकदा तेजस इथे क्षेत्ररक्षण होणार. हा अचूक प्लेअर आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मला वाटतंय अशोक पिंगलेचा चिरंजीव आहे चैतन्य पिंगले. चैतन्य पिंगले याचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. पिंगले चैतन्य पिंगले यांनी क्षेत्ररक्षण केलंय आणि एकच धाव दिले. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर रितेश समोर तेजस. वेगळा शॉट. लाईक सूर्यकुमार यादवचा फेवरेट शॉट. लाईक सूर्यकुमार यादवचा हा फेवरेट शॉट आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा त्यांनी पदार्पण केलं तेव्हा पहिल्याच चेंडूवर सिक्सर घेतला होता या स्टाईलमध्ये आणि तो त्याचा फेवरेट शॉट आहे सूर्यकुमार यादव. बघा सर या शॉट कडे आपण पाहिलं तर रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो कशा पद्धतीनं जागा बनवली, त्यानंतर आपले डोळे शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवले आणि निर्णायक क्षणी त्यानं बॅटचा हलकासा फेस ओपन करताना या शॉटचं सिलेक्शन केलं. जबरदस्त प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिला पण निर्णायक क्षणी चेंडूनं सीमारेषा गाठली. जनरेटर व्हॅन चालक मालक यांनी आयोजकांशी संपर्क साधा. जनरेटर व्हॅनचे ड्रायव्हर यांना विनंती असेल आपण प्रसादजी देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
पुढचा चेंडू टोटल तुषार धुमालचा सुद्धा एक 32. एक डायलॉग येतो मी नंतर सांगतो या चेंडू नंतर. गुड नाईट एक तमाशा देख, परंतु हे षटक संपलंय. तुषार धुमाल यांचा एक डायलॉग आहे, जर का गोलंदाजांनी 9 बॉल टाकला तर पुढचा चेंडू फ्री हिट असतो. मग तुषार धुमाल असा म्हणतो की उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू हे फ्री हिट. काय म्हणशील तुषार? सर तुम्ही कधी एबीपी माझा पाहिला असेल तर ते नेहमी म्हणतात उघडा डोळे पहा नीट, पण इथे उघडा डोळे पहा नीट धावा लागला स्कोर कार्ड वरती 32. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकात भरपूर धावा आल्या होत्या 2 षटकांपर्यंत. सर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 2 गडी बाद 10 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज तेजसनं 9. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात किफायती षटक म्हणता येईल. नक्कीच दर्जेदार षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचं आणि स्लॉगवरचं षटक आता पाहायला मिळेल आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोणता येईल याच्यामध्ये पडलेला प्रश्न शोधतोय तो कर्णधार. तर या ठिकाणी आमचे पाहुणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका सरचिटणीस सन्माननीय श्री विशालजी लोते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी धामणे मिलिंद चौगले यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालं. दोन्ही पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचंय. ओर टू. नक्कीच पारंग्या, तुमचं समालोचन अतिशय सांप्रदायिक असतो. तुमच्या वाणीमधून संप्रदायातील काही शब्द येतात. जयेश दादा, यानंतर मॅच असेल नडोदे आणि होराळे आणि हिवर नडोदे संघात असेल शिवाजी मुकणे. शिवाजी मुकणे हा उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आणि तुम्ही इथे येऊन टॉस करायचा आहे. दुसऱ्या साईडला असेल खोपकर, आपला कर्णधार पाठवायचा आहे स्वप्नील खोपकर. या मानकुली गावचा भाचा आहे तो स्वप्नील. चांगला फटका जाणार चौकार, चेंडू होईल फरार, मिळणार चौकार. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट रितेश दिनेश भाई आपण पाहिलं जबरदस्त हा चौकार मारला गेला तो रतीशच्या बॅटबद्दल. जबाबदारी त्यांनी आपल्या संघाची स्वतःवरती घेतली, संघाचा कर्णधार आहे असं म्हणतात तुषार. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, समोरून सेनापती पुढे जातोय आणि आपल्या संघाला पुढे नेतोय. परंतु गोडोलीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कुणाल पिंगलेची. आणि सेकंड सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत पारंगे सरांना. या सत्रात आपण समालोचन करतोय. इथे साहिल येरुणकरांनी सुद्धा समालोचन केलं मागच्या पहिल्या सत्रामध्ये. पारंगे यांना योग्य असं मार्गदर्शन. आज विनस वायर्स टीमच्या मॅच होते इथे दिवसभर आणि मी इथे दिवसभर होतो, तरी आमच्या गावचे 2 टीम असल्या कारणाने मला यावं लागलं. ही आपली हाऊस आहे. तुषार धुमाल यांचा वैयक्तिक एक स्पोर्टमन शॉपी आहे कर्जतला, श्री गणेश. आणि तुषार धुमाल कधी एवढे भावुक होतात ना, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी एक गेम चेंजर कॅप सुद्धा देतात. ते आता आणली नाही हा भाग वेगळा, परंतु देतात, बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत आणि उद्या येईल ती गेम चेंजर कॅप. निखिल देशमुख करेल ते वेगळंच. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. पहिल्याच चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजांना फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि दांडी खऱ्या अर्थानं गोल केली आहे एका मोठ्या बॅटरची, ज्या बॅटरनं आल्या आल्या षटकारानं खातं ओपन केलं होतं आणि धावांच्या गतीचं अंतर वाढवलं होतं. आता हँड्रेक खेचताना विकेट घेतलीये. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय रोशन माडिक. हा देखील एक यंग टॅलेंट खेळाडू आहे. रतीश याचे कदाचित बंधू आहे आणि त्याला मात्र या डावाला सावरावा लागेल. धावा लागला स्कोर कार्डवरती टोटल 36. या षटकातील चेंडू झालेत ते 2. अजूनही येणाऱ्या 4 चेंडूवरती आता जोरदार फटकेबाजी करावी लागेल. नडोदे संघाच्या संघनायकाला आणि होराळे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घ्या. आणि हे षटक समाप्त होण्याच्या आधी तुम्हाला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. संपर्क साधावा लागेल जर्सी क्रमांक 33 फलंदाज रोशनला. तुषार, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा सूर्यकुमारने पहिली मॅच केली 6 धावांनी अकाउंट ओपन केला होता आणि टेस्ट मॅच मध्ये आपला रिषभ पंत त्यांनी
खाली बसून षटकार मारला होता आणि पहिल्याच चेंडूवर या दोघांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पणात षटकारांनी आपला अकाउंट ओपन केला होता. चांगला फटका आहे चेंडूवर येणं. पंढरी पवार येतोय चेंडूवर. ओ माय गॉड कलेक्ट करायला पाहिजे होता. ओ माय गॉड हाथ में आया लेकिन पकड़ नहीं पाया. हाथ में था थ्रो सीधा. ये अगर आप कलेक्ट कर सकते थे तो बल्लेबाज आउट हो सकता था और 1 रन बच सकती थी आपकी टीम के लिए. निश्चित दिनू सर तुमचं बोलणं पूर्णपणे रास्तंय. कलेक्शन मात्र चुकीचं झालं. थ्रो प्रतिम दर्जेचा पाहायला मिळाला. धावा मात्र 2 मिळाल्या. टोटल धावा लागला त्या 38. दोन्ही यंग टॅलेंट फलंदाज खेळपट्टीवरती आहेत आणि स्लोवरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती गोलंदाज हेरंब ज्यानं केलाय प्रारंभ. आहे उजव्या हाताचा गोलंदाज हेरंब. जबरदस्त गोलंदाजी. बॉल जर का कलेक्ट केला तुषार असा इंटरनॅशनल नेम आहे. बॉल जर का कलेक्ट केला तर स्ट्राईक चेंज होणार नाही कारण की बॉल सुटला फंबल झाला थोडंसं तर तुम्हाला स्ट्राईक चेंज करता येईल. काय म्हणशील तुषार? सर इंटरनॅशनल रूल प्रमाणे आपण विचार केला तर क्रिकेटच्या खेळामध्ये बरेचसे रूल टेनिस क्रिकेटमध्ये कमी वापरले जातात पण इथे मात्र कीपर लॉंग असल्यामुळे हा जो स्ट्राईक रोटेट पणा आहे तो पूर्ण झालाय असं मला वाटलं होतं पण इथे मात्र सिंगल मिळाली कारण की तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती होता. आता मात्र खऱ्या अर्थानं आयुष हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती येईल. पूर्वी तुषार जर का खेळाडू इंजुर्ड झाला तर त्याला रनर दिला जात होता परंतु आता असा नियम आहे खेळाडू अनफिट झाला तर त्यांनी रिटायर्ड व्हावं नाहीतर तिथे खेळावं परंतु त्याला रनर दिला जात नाही. पूर्वी काही नियम चेंज झालेले आहेत. सर म्हणून तर मी म्हटलं ना मगाशी का क्रिकेटचे नियम हे सातत्यानं बदलले जातात घडामोडी त्याच्यामध्ये केल्या जातात आणि अशा वेळी बरेचसे नियम आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील राबवले जातात. फुलटॉस चेंडू याचा घेतलाय खरपूर समाचार पंचांचा नो बॉल नोचा इशारा आणि त्याच्यावरती धावा सर 6 की 4 की 6 धावा लागल्या. टोटल 7 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते भीमरच्या या चेंडूसाठी. बघा अंकेश सर तांबडे यांना विनंती असेल आपण यावं. जयेश पाटील हे तडमच्या भूमिकेत आहेत. तर या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी खालापूर तालुका युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय श्री विशालजी लोते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अंकुश दलवी यांना विनंती करतो की खालापूर तालुका युवा मोर्चा सरचिटणीस श्री विशाल लोते यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अंकुश दलवी आपण या ठिकाणी विशालजी लोते साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचे स्वागत करायचंय. नोचा इशारा आलाय आणि विशालजी लोते यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊ विशालजी लोते भारतीय जनता पार्टी चिटणीस आहेत खालापूर तालुका. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते धामणी मिलिंद चोगले यांचं दलवी यांना विनंती करतो की मिलिंद चोगले सामाजिक कार्यकर्ते धामणी त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. उघडा डोले पहा नीट तुषार धुमालचा डायलॉग पोटचा चेंडू आहे फ्रीटचा भरपूर फायदा एका चेंडू मध्ये धावा दिल्या 13. हा हिरम पालांडे क्या तेरा क्या मेरा. यावेळेस स्प्रीडच्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार मारलाय फलंदाज जिसका अंदाज है निराला उसके गुरु ने कहा है तेरा वक्त ही जल्दी बदलने है वाला. आणि गेल्या वर्षी जेव्हा इथे मॅच झाली तेव्हा स्वामी देशमुख यांनी एक टीम पॅक केली होती आणि मी ते जाम खुश होते कारण की त्यांची टीम अंतिम 4 मध्ये पोहोचली होती. स्वामी देशमुख यू आर द बेस्ट. या हंगामामध्ये देखील त्यांची टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. धावा झाल्यात वाशिवली या नावानं
धावा लागला स्कोर कार्ड वरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कराव्या लागतील टीम एसडीसी घोडोली संघाला 24 चेंडूमध्ये 53 धावा. 13.25 ची सरासरी असेल. आणि यानंतर आपण समालोचन ऐकणार आहोत. एक सुमधुर आवाज ज्ञानेश्वर पालनके. राकेश गायकर यांना विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. राकेश गायकर, बायकर मॅन राकेश गायकर, आयोजकांशी संपर्क साधा. टीम नडोदे संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे आपण आयोजकांशी संपर्क साधा. आणि हुराळे संघाच्या संघनायकाला देखील विनंती आहे. त्या टीमचा कर्णधार आहे नडोदे टीमचा सुर्वे. त्यांनी इथे येऊन लगेच आयोजकांना भेटा. तुमची मॅच असणार आहे नेक्स्ट मॅच. सुर्वे या तुम्ही. यानंतर मी आता मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमच्या पारंगे सरांना आणि संधी देऊया आता खऱ्या अर्थाने डीजेला. पुढचे 4 षटक तुषार धुमाल सर आणि दिनेश येरुणकर साहेब. हॅलो. तर संघनायक या ठिकाणी या नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी. यानंतरचा होणारा पुढील सामना नडोदे आणि हुराळे. नडोदे संघाचा कॅप्टन या ठिकाणी नाणेफेकीच्या टॉस साठी या ठिकाणी यायचे. तर नडोदे संघाचा संघटक घ्या. आपल्याला किती वेळा कॉल करायचा, मिस कॉल केला आणि अंतिम पुकार असेल आपल्याला नडोदे संघाचा संघटक या टॉस करण्यासाठी. तर या ठिकाणी 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. ती म्हणजे घोडोली संघाला. घोडवली आणि खरेवली असा हा विद्यमान सामना आजच्या दिवसातील या बिग फाईट बिग लढत 2 संघांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच 2 संघांमध्ये कडा संघर्ष कडा मुकाबला. टॉस करण्यासाठी या नडोदे संघाचा संघाने आपला लास्ट अंतिम पुकार असेल, नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. नडोदेचा संघाचा संघनायक कल्पेश सुर्वे आला असेल आपण या ठिकाणी या टॉस करण्यासाठी. तर येणारे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज भलं मोठं आवाहन या ठिकाणी उभं केलं ते खरोली संघाने घोडोली संघाबरोबर. चेंडू आणि 53 धावांची गरज. बघूया मैदानावरती कोण बाजी मारणार. रोमांच थरार संघर्ष तुंबल युद्ध अभेद्य भेडी व्यूहरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिळविणारा आखाडा अर्थात दोस्ती चषक 2024 पर्व दुसरे मध्ये सलमानची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. ती स्ट्रायकरला फलंदाज कुणाल आणि नॉन स्ट्रायकर मध्ये फलंदाज चैतन्य पिंगल्याशी गोड जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली. आणि या खरोली संघाकडून पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज रतीश महाडिक. नडोदे संघाचा संघनायक कल्पेश सुर्वे या ठिकाणी आलाय. या 2 संघाने नाणेफेकीचा टॉस केला जातोय. मी ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य परेश देशमुख साहेबांना विनंती करतो की आपल्या शिवहस्त नाणेफेकीचा टॉस करायचा आहे. तर संघाच्या वतीनं पहिलं षटक मार्गस्थ मार्गक्रमण रवाना दाखल. पहिला चेंडू पहिला खुराक तयार. गोलंदाज रतीश महाडिक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती समोर उभा होतो फलंदाज कुणाल. यावेळेस मग हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि सरळ चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. जसा सुईमध्ये धागा ओला जातो तसा चेंडू गेला सीमा रेषा पार येतो. हा दर्जेदार चौकार. तर कुणालने 3 चेंडूमध्ये 30 षटकार लगवले. तर सन्मान्य स्वामी देशमुख साहेबांकडून तब्बल
3000 रुपये पारितोषिक, अतिशय पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नवडोदी संघ टॉसविन झालेला आपला निर्णय लगेच घालायचा आहे. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू, हा वेळेस मात्र त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळाला आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषा पलीकडे हा येतोय. दर्जेदार चौकार, दुसरा चौकार. 2 चेंडूमध्ये 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. तो कुणालच्या बॅट म्हणून अगदी जशा जून जुलै मध्ये पावसाच्या सरी बरसतात तशा इथे धावांच्या सरी मात्र बरसतो. फलंदाज कुणालच्या बॅट मधून आलेले हे लगातार 2 चौकार, दर्जेदार चौकार. आणि गेल्या वर्षीच्या मॅन ऑफ द सिरीजचे बायसायकल ज्याने पटकवले तो कुणाल मात्र स्ट्रायकर हँडला. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि पंचांनी दंडित केले गोलंदाज रतीश माडिकला आणि इथे मात्र नो बॉल चेंडू घोषित होता आणि फ्री हिट, दिवाळीपेक्षा भारी ऑफर फ्री हिट दर्शवले पंचांनी. अविनाश पालंडे सर असतील, अंकिश तांबडे यांच्याकडून नो बॉलचा चेंडूवाला एकेरी धाव मात्र स्कोअर कार्ड वरती ऍड केली झालेली. धावपलकाप्रती धावा आल्या तर बिनबाद 9-1 चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती घोडेवली संघाची. यावेळेस जबरदस्त फटका, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला परंतु चांगला क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी चेंडूला जज केला आणि चित्ताच्या चपळाने आरडाच्या गतीने इथे 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धाबेने घोडेवली संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली. ते आमचे गुणलेखक हरेश पिंगले आम्हाला सांगतात की धावपलकर ती धावा आल्या त्या 11 धाबा धावपलकावरती राहिले. अतिशय टोलेबाजी आणि फटकेबाजी पाहायला मिळते ती या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज रतीश माडिक. यावेळेस मात्र काय घडतंय, पंच आमच्याकडे आत जमिनीला समांतर आत पाहिलं आणि एक अवांतर धावेची भर पडते. अवांतर धावेला धावपलक घालतंय ते 12 अंकावरती 12 धावा धावपलकावरती लागले गेलेत. 53 धाबांचा पाठलाग करताना इथे मात्र जशास तसं उत्तर पाहायला मिळतं या गोलुडीच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कुणाल पिंगले आणि चैतन्य. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू अगदी वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला समाधान मिळालं असेल. निर्धाव चेंडूची सांगता, धावपलकावरती धावा स्थिरावल्यात त्या अद्याप पर्यंत बिनबाद 12 या अंकावरती. यावेळेस जबरदस्त फटका लॉंग ऑन ऑफच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र चेंडू जातो आणि क्षेत्ररक्षक तितक्या ताकदीचा या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल ती 13 या अंकावरती. 13 धाबा धावपलकावरती लागलेला पहिल्या षटक प्रगती प्रथावर उंच पुरा असा हा गोलंदाज रतीश माडिक. आणि यावेळेस मात्र जोरदार अपील केली आहे परंतु अपील मात्र पूर्णपणे फेटाळून लावली आहे. तर कुणाली तर 3 षटकार आणि 3 चौकार लागवले तर साई इंटरपॉलचे मालक शाहिद शेख साहेब यांच्याकडून लगत 3 चौकार 3 षटकार तब्बल 1000 रुपये पारितोषिक आलेले शाहिद इंटर प्रोजेक्टचे शाहिद शेख यांच्या माध्यमातून. फक्त कुणालसाठी एक जबरदस्त संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे. तर सुचित घोसलकर कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचंय. तर पहिल्या षटक संपण्याचा इशारा आला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 13 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र रतीश माडिकची केली धुलाई पिटाई चंपी. पहिल्या षटकामध्ये घामटा काढला तो सतीश माडिक या गोलंदाजाचा तब्बल 13 धावा. तर दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजाच्या उंबरठ्यावरती आयुष. बिनबाद
13 अशी स्थिती पाहायला मिळते ती श्री दत्त घोडिवली या संघाची. अतिशय मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते घोडी विरोधात खरुली असा हा विद्यमान सामना. यावेळेस मात्र सुरेख फटका इथे मात्र फटका फसला आणि सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि अगदी फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गालाला लागलाय तो कुणाल पिंगले ला मात्र परतावा लागले. तर दुसरा फलंदाज कोण होते त्या पाण्यात डीजे मास्टरला एक संधी द्या सुमधुर संगीतासाठी वाजव तुझे गाणे. बाद होतोय. कुणालची एक मोठी विकेट प्राप्त केले गोलंदाज आयुष्य. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय तो फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर विनय येतोय खेळपट्टीवरती. स्ट्रायकरला धावफलक स्थिरावले ते अद्यापपर्यंत 13 या अंकावरती आहे. डावखोर आताचा फलंदाज विनय स्ट्रायकरला गोलंदाज आयुष्य 10-12 पावलाचा रनअप गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आयुष. यावेळेस जबरदस्त फटका खोदून काढलाय आणि सुरेख अशी झेल टिपली अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपली आणि बडी मछली जाल में फलंदाज बाद होतोय तो विनयला मात्र आल्या पावली परतावं लागतंय. सुरेख झेल टिपली गेली प्रेक्षकांचं मनच जिंकलं तो क्षेत्ररक्षक गणेशनं आणि सुरेख झेल आणि इतर दुसरा धक्का मिळतोय तो घोडेवीर संघाला. डीजे तर धावफलक स्थिरावलं तर 13 अंकावरती. तर दुसरं षटक घेऊन आलाय आयुष्य. आयुष चांगली गोलंदाजी करतो प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आपल्या गोलंदाजीची मात्र दादागिरी दाखवून देतोय तो गोलंदाज आयुष. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आयुष. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आयुष्य 2 बाद 13 अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती श्री दत्त घोडिवली या संघाची. 53 धाबांचा पाठला करता दमचाक झाली मित्र म्हणेन घोडिवली संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा आयुष्य आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मार्कवर. तर नौका फलंदाज मैदानामध्ये प्रशांत स्ट्रायकर यांना. यावेळेस मात्र फटका बसला इथे मात्र हॅट्रिक घेतले ते गोलंदाज आयुष्यनं आणि आल्या पावली परततो तो फलंदाज प्रशांतला मात्र परतवले. खराब स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. तू चल मैं आया अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती श्री दत्त घोडेवीर संघाची. डीजे तो प्रशांतला मात्र परतावं लागलं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते खेळपट्टीवरती तेजस. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज मात्र येणाऱ्या 15 चेंडू मध्ये धापलकावरती धाबा 13 धाबा. यावेळेस जबरदस्त फटका सरळ स्टेफॉन केला क्षेत्ररक्षक तेथे आहे चेंडूवरती जज करतोय परंतु या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल ती 14 या अंकावरती आहे. 14 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या तर श्रीदत्त घोडेली विरोधात खरवली असा हा आजच्या दिवसातील
विद्यमान साबळा तीन बाद 14 अशी स्थिती पाहायला मिळते गोडवली संघाची. गोलंदाज आयुष मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस जबरदस्त फटका चेंडू आवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि अंतिम क्षणी मात्र चेंडू अडवले गेले आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केलेत. आणि या 2 धाब्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 16 अंकावरती आहे. 16 धावा धावपलकावरती लागल्या. 53 धाबांचा पाठलाग करताना मित्र म्हणे दमचाक झाली आहे ती गोडवली संघाची आहे. अजूनही जिंकण्यासाठी 37 धाबांची गरज. येणारा 13 चेंडू मध्ये 37 धाबांची गरज. गोलंदाज आयुष्य आपल्या गोलंदाज ट्रॅकवरती या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. आज चेंडू अबेत आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र फलंदाज चौथा फलंदाज बाद होतोय तो गोडवली संघाचा. फलंदाज चैतन्याला मात्र परतावं लागले. डीजे यावेळेस धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला परंतु चेंडूला कालेश ठेवला आणि यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावले ते 4 बाद 16 या आकड्यावरती. 4 बाद 16 अशी स्थिती पाहायला मिळते. अगदी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती गोडवली संघाची. 53 धाबांचा पाठलाग करताना यावेळेस मात्र जबरदस्त फटका. आव देखाना ताव मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव मी खाऊन जाईल भाव. हा येतो या A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारतीये ती 22 या अंकावरती आहे. 22 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. आपण म्हणतो ना मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही तशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती फलंदाज तेजसच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय षटकार. बावीस धाबा जर अशी जर फलंदाजी केली तर करिवली संघाला विचार करायला भाग पाडेल. ते गोडवली संघाचे फलंदाज तेजस आणि पंढरी. गोलंदाज संजय आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती समोर होतो फलंदाज तेजस. यावेळेस मात्र सुरेख फटका. इथे मात्र झेल होईल का आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि मोठा मासा गलाला लागलाय तो गोडवली संघाचा. तेजसला मात्र परतावलाय जो मोठमोठे फटके ज्याच्या मनगडामध्ये ताकद होती तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला तेजस. तर धावफलक स्थिरावले. धावसंख्येवरती अंकुश लागले. धावसंख्येवरती व्यसन घातले ते मेनेना संजय या गोलंदाजाने. तर
नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय तो तुषार स्ट्रायकर इनला बाहुबली तुषार या नावाने ज्याची ख्याती आहे घोडवली आहे संघामध्ये तो तुषार मात्र स्ट्रायकर इनला तिसरं षटक प्रगती पदावर गोलंदाज संजयने मात्र षटकाराचा मार काढला आहे परंतु एक चांगला फलंदाज तेजस सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला माघारी पाठवलं तो संजय या गोलंदाजानं शत्रक्षा थोडीशी विभरचना आखतो गोलंदाज संजय डावकर आताचा फलंदाज तुषार या फलंदाजासाठी यावेळेस मात्र जबरदस्त फटका सरळ स्टेप ऑन केला आणि आज चेंडू जाईल सीमारेषा पार आहे तो या A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार या 6 धावेने संघाची धावसंख्या मुसुंटी भारतीय ती 28 अंकावरती आहे 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 53 धावांचा पाठलाग करताना बघूया जशास तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते त्या या फलंदाजाच्या माध्यमातून तिसरं षटक प्रगती पथावर संजय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे धावफलकावरती धावा 5 बाद 28 धावा लागल्या गेल्या त्या घोडवली संघाच्या तर तुषार कडून या ठिकाणी खूप अपेक्षा असतील ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे चौकार षटकार केल्याची तोच तुषार यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार हा चेंडू जाईल आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार या 6 धावेला संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 34 या अंकावरती काय फलंदाजी चालले मैदानामध्ये फलंदाज तुषार बाहुबलीच्या माध्यमातून येतात लगातार 2 षटकार आणि या तिसऱ्या षटकात अजून एक चेंडू बाकी आहे लगातार 2 षटकार मात्र लगावले ते फलंदाज तुषारनं आणि धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 34 धावा धावफलकावरती लागले गेले तर काय फलंदाजी करते प्रेक्षकाची मन जिंकण्याचं काम केलंय बाहुबली तुषारनं आता मात्र विचार करायला भाग पडलं गोलंदाज संजयला यावेळेस मात्र फर्निचर उद्ध्वस्त आणि इथे मात्र फलंदाज बाद होता तुषार एका घणाघाती प्रहार करणारा फलंदाज तंबूच्या आश्रयाला ठोक डीजे षटकाचा खेळ संपला 3 षटकामध्ये धावा आल्या त्या गोडवली संघाच्या 33 धावा तर अजूनही 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे एखादा दुसरा मोठा षटकार मोठा फटका तारू शकेल तो गोडवली संघाला तर बघा 4थं षटक कोणाच्या वाट्याला येते 6 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज आहे ती म्हणजे गोडवली संघाला तर नौका फलंदाज मैदानामध्ये कृष्णा जातोय कृष्णा आणि पंढरी हे दोघे भाऊ आहेत आता दोघे भाऊ मात्र कसा किल्ला लढवतात हे पाहूया शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज तर 4थं षटक घेऊन येतोय खरवली संघाचा 4था गोलंदाज यश महाडिकच्या हातामध्ये चेंडू दिला स्वतः कर्णधारनं 7 चेंडू आणि 19 धावांची गरज स्ट्रायकरला फलंदाज पंढरी डावकोर आताचा फलंदाज पंढरी फार मोठी जबाबदारी असणारे पंढरीवरती गोलंदाज तयार यश 10-12 पावलाचा रनअप आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे यावेळेस धीम्या गतीचा चेंडू मात्र सन्मान दिला चांगलं गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले या चेंडूवरती येणार एकच धाव या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 35 या अंकावरती अजूनही 5 चेंडू आणि 18 धावांची गरज अजूनही कोणी सामना हारला नाही कोणी जिंकला नाही
5 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज तयार. यश माडिक गोलंदाज ट्रॅक वरती. सामन्याचा आनंद घेताना कलापूर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सन्माननीय नागेशजी पाटील असलेले युवा मोर्चा कलापूर तालुका सरचिटणीस विशाल लोते मात्र सामन्याचा आनंद घेतात. आज चेंडू मात्र टटवला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावे संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकते. ती 36 या अंकावरती. अजूनही 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. काहीतरी काढा मंत्र देतो या आपल्या भावाला. पंढरी आणि कृष्णा हे दोघे भाऊ मात्र कसा किल्ला लढवतात ते पाहूया. गोलंदाज तयार. यश माडी गोलंदाजीच्या बोहल्यावरती. या चेंडू मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला परंतु या चेंडूवरती येणार 22च्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या बॅटकडे आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 37 या अंकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 16 धाबांची गरज. जवळ जवळ हा सामना खरिवली. संघाने आपल्या खिशात घातला मित्र म्हणे. 3 चेंडू आणि 16 धाबांची गरज. गोलंदाज यश माडिक. यावेळेस सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती एकच धाव मिळते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 38 या अंकावरती आहे. जबरदस्त ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित दोस्ती चषक 2024 हे पर्व दुसरे या ठिकाणी ही रजनी नाईट एक दिमागदार अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा. गोलंदाज यश महाडिक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तर या फटक्याला येतात एकेरी धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 39 या अंकावरती. आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळ जवळ हा सामना जिंकलाय तो खरिवली संघाने आणि नडोदे संघाचा टॉस जिंकला आणि हा निर्णय आपला आलेला नाही अजून. आणि फलंदाजी स्वीकारली. आणि या सामन्याचा हिरो ठरला तो आयुष्य. या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जाते ते आयुषला.